माझं पूर्ण नाव सुभाष पत्तूजी शेंडे, मुक्काम पोस्ट चांपा, तहसील उमरेड, जिल्हा नागपूर। मला ई रिक्षा भेटला 3ऱ्या महिन्यामध्ये। तर कंटिन्यू चालवत म्हणजे हप्त्याचा शनिवार बाजार राहते, शनिवार बाजाराच्या दिवशी हे माहिती म्हणजे आमच्या गावची समाज कल्याणमध्ये आहे, ते समाज कल्याणमध्ये होती। त्यांनी अशी कल्पना दिली, तुम्ही म्हणे आमच्याकडे म्हणे तहसीलमधून 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती हे लिहून आणा म्हणे तिथून, आणि तुमचे कागद तर असतीलच म्हणे। तहसीलमधून 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून आणा लागला शपथपत्र। जे अपंगाचे सर्टिफिकेट वगैरे आहेत ते पुराणे झाले होते, ते नाही चालत म्हणत होते, तर पुन्हा दुसरे काढून आणले, UDID कार्ड आणि सर्टिफिकेट। ई रिक्षा भेटली म्हणजे त्याचं तशी तर मान्य झालीच होती, ते जसे कागद दिले आपण तसे चेकअप पण झालं मेडिकलमध्ये ई रिक्षाबद्दल। ते चेकअप झाल्याच्या नंतर तिथून त्यांनी सही सिग्नेचर करून सगळ्यांनी मग तिथं ते ऑफिसमध्ये जमा ठेवली, नागपूरच्या ऑफिस। जे अपंग लोकांना काम सहजासहज होत नाही, ते जेणेकरून हे ई रिक्षा अशासाठी आहे की तुम्ही काहीतरी उद्योग करा। ई रिक्षा नव्हती तेव्हा माझं हे लाकडी काम रोज म्हणजे तर कधी 200 कधी 300 ई रिक्षाद्वारे एका दिवसाची कमाई होते, 2-3 तासामध्ये 5-6 कमाई होते। रिक्षामुळे बिल येते मला 1,500 कधी 2,000। नाही, हे सगळं सोपंच गेलं की हा महाराष्ट्र शासनाची ही दिव्यांग योजना, या योजनेमार्फत मला ई रिक्षा मिळालेला आहे। तरी महाराष्ट्र शासनाला मी असे आभारी मानतो आणि धन्यवाद देतो की सगळ्या गरजू लोकांना, अपंग गरजू लोकांना सगळ्यांना ई रिक्षा वाटप करावा।